मराठा आरक्षण आंदोलन को लेकर मनोज जरांगे पाटिल को हाल ही में बड़ी सफलता मिली थी। राज्य सरकार ने उनकी मांगे स्वीकार कर ली थी और इसके बाद जरांगे पाटिल ने अपना उपोषण भी खत्म कर दिया। पूरे महाराष्ट्र में मराठा समाज में खुशी का माहौल था, लेकिन इसी बीच अब एक मराठा नेता ने दावा किया है कि सरकार ने जरांगे पाटिल को फिर से धोखा दिया है। मराठा राज्य समन्वयक योगेश केदार ने कहा कि सरकार की ओर से जारी किए गए जीआर में कोई स्पष्टता नहीं है, इसलिए इसे अदालत में चुनौती दी जा सकती है। उन्होंने बताया कि हैदराबाद संदर्भ में सरकार ने जो नया जीआर जारी किया है वह सिर्फ एक दिखावा है। पहले भी न्यायमूर्ति संदीप शिंदे समिति इस पर काम कर चुकी है। ऐसे में जरांगे पाटिल और मराठा समाज के साथ सरकार ने फिर से छल किया है। योगेश केदार ने मराठा समाज को सचेत करते हुए कहा कि जीआर का लाभ केवल उन्हीं मराठा परिवारों को मिलेगा जिनके पास कुणबी या कुणबी मराठा के दस्तावेज पहले से मौजूद हैं, लेकिन जिनके गांव या कुल्ट में ऐसी नींद ही नहीं है मिलेगी, उन्हें कोई फायदा नहीं होगा। उन्होंने कहा है कि इस आदेश में सुधार और स्पष्टता जरूरी है ताकि सभी मराठा समाज के लोगों को न्याय मिल सके। उनका कहना है कि आंदोलन में दिए गए बलिदान और जरांगे पाटिल के त्याग का मीठा फल समाज को जरूर मिलना चाहिए। योगेशजी, मी विचारतो तुम्हाला, आज निघालेली जीआर आणि आंदोलनाचा झालेला यशस्वी शेवट असं म्हणलं जातं, सरकारनं फसवलंय का मराठ्यांच्या पदरात लढ्याच्या प्रमाणात आपल्याला काही मिळालंय? हे बघा, मनोज दादांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वानं मला तो जीआर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती। काय याच्यात बघा, काय उणिवा असतील तर सांगा, आणि तिथंच आम्ही तपासलो। त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीने फेरफार केला गेलेला आहे, त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे, जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना, येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे। मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे। माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे। मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा। आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत, ते आमच्यासाठी दैवत आहे। पण त्या जीआरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणिवा लक्षात येतील। हा जीआर कोणाला लाभाला मिळू शकतो? ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा अशा असतील, अशा लोकांना त्याचा लाभ होईल। बरं, मग ह्यात वेगळं काय आहे? शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे। बरं, अजून सोप्या भाषेत सांगतो, ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे। दुसरी गोष्ट सांगतो, ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही। आम्ही असाच ग्रह करत होतो, समजत होतो की हैदराबाद गॅझेटियर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबी आहेत किंवा मराठा कुणबी आहेत किंवा कुणबी मराठा आहेत, असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही। आणि हैदराबाद गॅझेटियरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे। ह्या जीआरला सुद्धा चॅलेंज करता येईल। याच्यातनं मराठ्यांच्या हातात पदरात काही मिळालेलं नाही। माझ्या दादांना ही विनंती आहे, दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्या जवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं, नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं। पण जे त्यांनी जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून, एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथं केलं। भलेही माझी गोष्ट आता त्यांना मान्य झाली नाही, पण त्यांना एक लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे। आणि आता मनोजदादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्वाची होती, म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे। परत एकदा आपल्याला लढायची तयारी ठेवावी लागणार आहे। मनोजदादांसारखा हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही, त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही, हे माझं मत आहे। फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात आणि शेकडो आत्महत्या झालेल्या, शेकडो लोकांच्या केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आता जे काय आम्ही मुंबईला दाबलं होतं, सरकार घाबरलं होतं, न्यायालय सुद्धा घाबरलं होतं, अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याचा मराठा शब्द आहे त्याला दाखला देण्याची संधी होती। ती संधी सरकारनं आमच्याकडनं हिरावून घेतली। आज मला मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगून ऐकून घेण्याची कोणाची तयारी राहिली नाही। मला मराठ्यांनी माफ करावं आणि आपण या सरकारसोबत सत्य जे आहे ते सरकारला सांगू आणि त्यांच्यासोबत भांडत राहू। जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला।
लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला बांधला बसका बांधला